पण ठीक आहे, आपल्या कोकणी माणसाला मानावं लागेल की एवढं संकटातून किती काही झालं तरी गणपतीला येऊन आपले गणेश उत्सव साजरा करतात. मस्त मजा येते आणि मानावं लागेल, कारण आपला कोकणी माणूस शांत आणि सहनशीलता आहे त्याच्याकडे, म्हणून हे सगळं होतं. कारण उदाहरण खूप आहेत अशी देण्यासारखी. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे गणेश उत्सवाचं बघा, कारण आपला कोकणी माणूस मुंबईला खूप आहे, नोकरी करतोय आणि नोकरी करून गावचे सगळं सांभाळतोय, सण सूज वगैरे घर सगळं सांभाळतोय. आणि त्यात करून गणेश उत्सव हा मोठा असल्यामुळे सुट्टी ही पाहिजेच. कारण कसं आहे, कोणाची मोठी फॅमिली असल्यामुळे काही लोकांचं होऊन जातं, बाबा हा ठीक आहे मी लेट येतो, माझं होऊन जातं. पण काही लोकांच्या घरीच कोण नाही आहे, त्यांना काही करून 4 दिवस अगोदर जावं लागतं. मग त्या लोकांचे खूप प्रॉब्लेम होतात. सुट्ट्या भेटत नाही कंपनीकडून, बॉस सुट्टी देत नाही, आणि बॉस जरी सुट्टी दिली तरी वैतागत देणार. मग त्याच्यानंतर सांगणार तुमचं टार्गेट पूर्ण करा, काम पूर्ण करा, तरच जायचं. मग तरी पण आपला माणूस कोकणी आहे, काय करणार, शांत बसतो, काम पूर्ण करतो, टार्गेट पूर्ण करतो, सुट्टी घेतो अप्रुव्हल आणि निघतो. पण सुट्टी घेतल्यानंतर पण नंतर खूप मोठी कामं, म्हणजे जायचं कसं, प्रवास कसा करायचा. कारण रेल्वे तिकीट तर आयुष्यात कधी भेटणार नाही, रिझर्वेशन कन्फर्म तिकीट हॉलिडे स्पेशल जेव्हा काढतील तेव्हा. पण आपलं काय, आपले हे काही आमदार खासदार आहेत ते काम चांगलं करतात. ह्यावेळी एस टी वगैरे फ्रीमध्ये सोडतात, त्यामुळे ते होऊन जातं. त्यात करून दुसरी गोष्ट, ट्रॅफिकचा सामना करून मुंबई गोवा हायवेची परिस्थिती कंडिशन सगळ्याला सामोरी जाऊन कोकणी माणूस फायनली पोचतो घरी आणि आपला गणेशोत्सव मस्तपैकी साजरा करतो.